पुण्याजवळच्या हडपसरच्या मांजरीतलं हे तिरंदाजांचं मैदान, आर्चरीचं मैदान बारामतीच्या तिरंदाज खेळाडूंनी गाजवलं आणि अनोख्या पद्धतीनं या खेळाडूंनी दिली अजितदादांना मानवंदना. पुणे जिल्हा तिरंदाजी स्पर्धेत बारामतीच्या 4ही खेळाडूंची पदकांवर मोहर बसली आणि टेनेक्स आर्चरी अकॅडमी पुण्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हा आर्चरी टुर्नामेंटमध्ये बारामतीच्या गोल्डन एक्स आर्चरी क्लबच्या 4ही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या कामगिरीचा आढावा किंवा या कामगिरीची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांपासून सुरुवात होते. कारण बारामतीच्या या आर्चरी खेळाला नवे बळ मिळावे, खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अजितदादांनी आर्चरीसाठी स्वतंत्र सराव मैदानाची विद्यार्थ्यांनी केलेली मागणी मान्य करत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल बारामतीत उभारण्यास पुढाकार घेतला. या क्रीडा संकुलात आर्चरीचा समावेश करून त्यांनी असंख्य खेळाडूंच्या स्वप्नांना नवी दिशा दिली. या संकल्पनेला पुढे नेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील सातत्यानं पाठबळ देत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यात आता मोलाची भूमिका बजावली आहे आणि याचाच परिणाम म्हणून बारामतीतले खेळाडू आता तिरंदाजीमध्ये देखील चमकत आहेत. अजितदादांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं होतं आणि अजितदादांनी तातडीने त्याची दखल घेत विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षेचं जे आभाळ आहे ते मोकळं करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आज त्या 4ही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकाची कमाई करताना त्यांच्या जर्सीवरील उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं छायाचित्र झळकावलं आणि आम्ही आजही दादांच्या शोधात आहोत हेच दाखवून दिलं. उपमुख्यमंत्री अजितदादांनी तत्कालीन दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना बारामतीचे 4ही खेळाडू आपल्या जर्सीवर अजितदादांचे छायाचित्र अंकित करून घालत होते. ती केवळ जर्सी नव्हती तर आपल्या प्रेरणास्थानाला वाहिलेली एक भावपूर्ण आदरांजली होती. या स्पर्धेत बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान शाळेतील रावी विक्रम राजपुरे या 13 वर्ष वयोगटात खालील विद्यार्थिनीने सुवर्ण पदक पटकावलं. 13 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये रुद्रप्रताप किशोर काजळे पाटील यानं देखील सुवर्ण पदक पटकावलं. तर 15 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये वेदांत आबासाहेब कोकरे याने रौप्य पदक, तर 13 वर्षाखालील मुलींमध्ये स्वरा अमर जाधव हिने कांस्य पदक पटकावलं. बारामतीच्या या तिरंदाजांची कामगिरी लक्षवेधक तर राहिलीच, पण बारामतीच्या क्रीडा क्षेत्राच्या नावलौकिकात आणखी भर घालणारी ठरली. या 4ही खेळाडूंनी जिंकलेली पदके केवळ वैयक्तिक यश नाही तर बारामतीच्या आर्चरी संस्कृतीची ही एक नवी परंपरा आहे.